श्रोते हो, पुन्हा एकदा आपलं मनःपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहोत भाषांच्या विश्वातील भटकंती बहुभाषाप्रेमी जानकी ठाकूर हिचा अनोखा प्रवास. आत्तापर्यंतच्या गप्पांमध्ये आपण तिच्या भाषाप्रेमाचा उगम, अनेक भाषा शिकण्यामागची तिची प्रेरणा आणि पुस्तकांविषयीचं तिचं आगळंवेगळं प्रेम जाणून घेतलं. आता या पुढच्या भागात तिच्या अनुवादाच्या प्रवासाविषयी, त्यानंतर कंटेंट क्रिएशन या अनुभवांविषयी आणि पुढच्या स्वप्नांविषयी तिच्याशी आणखी काही निवांत गप्पा मारूया. जानकी, आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आज पुन्हा एकदा तुझं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. आज एवढ्या सगळ्या भाषा तुझ्या आयुष्यामध्ये आहेत, पण असं होतं का की त्यातली एखादी भाषा तुला जास्त जवळची वाटते, आणि तसं का वाटतं? तसं तर मी ज्या भाषा शिकले त्या सगळ्याच मला समान लेवलच्या आवडतात. कारण त्या भाषा शिकत असताना किंवा ते बोलत असताना मला असं जाणवतं की माझी वेगवेगळी व्हर्जन्स त्या ओपन करतात. म्हणजे स्पॅनिश बोलणारी मी जी आहे ती अशी स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडंट आहे, तिला स्वतःची मत आहेत आणि ती स्पष्टपणे मांडते. इटालियनचं जे दोल्चे फार नियंते आहे की स्वीटनेस ऑफ डुईंग नथिंग म्हणतो आपण त्याला, की असं शांत आयुष्य जगायचं, चिल आयुष्य, की सुशेगात. तर तिथे तुम्ही म्हणजे गाणी ऐकताय, भटकंती करताय का कोणास ठाऊक, पण मी जेव्हा स्वतःला इमॅजिन करते ती अशी कुठेतरी गाडीत बसून छान गाणी लावून फिरत असते. बंगाली, झुकतं माप माझं बंगालीकडेच आहे. तर होतं असं की मी ज्या काही बंगाली सिरीज बघितल्या आहेत किंवा बंगाली पुस्तकं वाचलीत, त्याच्यात ज्या स्त्रियांची कॅरेक्टर्स मी बघितलीत की ती जी पात्र असतात ना, तर त्या ज्या सगळ्या स्त्रिया असतात त्या साहित्य वाचतायत, त्याचं लेखन करतायत, त्याच्यावर चर्चा करतायत. तर त्या पात्रांनी मी खूप प्रभावित झाले की ते जेव्हा मी बघितलं किंवा वाचलं त्यांच्याविषयी, तेव्हा मला असं झालं होतं की हे पण आयुष्य जगण्याचं एक छान हे आहे, मीडियम आहे की ज्याच्यात तुम्ही तुमची आवड, म्हणजे प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमची आवड जिवंत ठेवताय आणि ती जगताय. मला वाचन आवडतं, लेखन माझ्या हातून व्हावं अशी माझी खूप इच्छा होती आणि मग त्याच्यातच मी रमते, त्यामुळे मला तिथेच राहायचं होतं. जे माझं उपजीविकेचं साधन असेल तेही त्याच्यातूनच निर्माण व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि मग तेव्हा त्या बायकांना, आणि त्या जुन्या काळातल्या सिरीज होत्या सगळ्या, मग त्या जुन्या काळातल्या बायकांना असं मस्तपैकी साहित्यात रमताना बघून मला माझ्या डोक्यात पण मी तशीच एक इमेज करत होते, निर्माण होत होती माझी, की साहित्यात रमणारी मी, जिच्या आजूबाजून पुस्तक आहेत, जी वाचन करते, जमल्यास लेखन करते. तर त्यामुळे बंगालीकडे झुकतं माप आहे माझं. त्याच विषयाकडे मी आता येते. जानकी, तुझं मनापासून अभिनंदन. तू एका बंगाली कादंबरीचा परिणीता, अगदी शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची ही प्रसिद्ध कादंबरी आहे आणि त्याचा तू अनुवाद केलायस मराठीमध्ये, तर तुझं मनापासून अभिनंदन आहे. थँक्यू. एखादी भाषा बोलता येणं किंवा समजणं ही एक गोष्ट झाली, पण त्या भाषेतील साहित्याचा अनुवाद करणं ही अगदी वेगळी जबाबदारी असते, नाही का? एका भाषेचा आत्मा दुसऱ्या भाषेमध्ये उतरवताना काय काय जपावं लागतं? बरोबर आहे. आणि झालं असं होतं की मला ती कादंबरी आवडली होती, त्यामुळे तिचा अनुवाद आपण प्रयत्न करून बघूया याने मी ती करायला घेतली. पण ते करताना तुम्ही म्हटलात तसं की आपण काहीही आपल्या मनानं लिहू नाही शकत किंवा आपल्याला फक्त जेवढं कळलंय तेवढंच लिहून मग त्याला तो कादंबरीला न्याय दिला जात नाही. त्यामुळे तो जो भाव आहे तिकडचा, कारण भाषांतर हे इकडच्या भाषेतून तिकडच्या भाषेत शब्द उतरवणं नसतं, तर त्या भाषेतला भाव, तो जो गाभा आहे तो तसाच्या तसा प्रामाणिकपणे जी कुठची भाषेत आपण तो भाषांतरित करतोय, अनुवादित करतोय, म्हणून आपण अनुवाद शब्द वापरतो, भाषांतर नाही म्हणत. तर तो जो भाव आहे तो तसाच्या तसा आला पाहिजे, येता आला पाहिजे. आणि त्यासाठी त्या दोन्ही भाषांवर तेवढंच, आणि दोन्ही भाषांवर एक वेळ तुमचं नसेलही प्रभुत्व, तरी पण त्या कथेशी तुम्ही जर का कनेक्ट झाला असाल ना, तर तुम्हाला ते एक्सप्रेस चांगल्या प्रकारे करता येतं. कारण सगळी भाषा आपल्याला नेहमीच पूर्णपणे येत असेल असं आपण म्हणू नाही शकत. बरोबर आहे. पण जर का तुम्ही तेवढ्या क्षमतेने त्या कथेशी कनेक्ट होऊ शकत असाल, तर मग तुम्हाला ती तुमच्या भाषेत आणताना सहज होते किंवा सोपं जातं. त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी होणं, अधिक तो भाव समजून आपल्या ह्याच्यात आणता येणं, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. परिणीताचा तुझा मराठी अनुवाद जो नुकताच प्रकाशित झालाय, ते स्वतःचं पुस्तक आहे तुझं, तर पहिल्यांदा हातात आलं तो क्षण कसा होता जानकी? खूप भारी वाटलं होतं. एक तर झालं असं होतं की मी तो करायचं नाही करायचं ह्याच्यात बराच काळ घालवला होता. करायला तर मी खूप आधी घेतलं होतं, मी जेव्हा वाचलं तेव्हाच मी ते करायला घेतलं होतं, पण नंतर मला गेल्या वर्षी. अच्छा. गेल्या वर्षी मला बंगाली शिकून आता 2 वर्ष होती.
तर जेव्हा सगळी कृपा ऑडिओ बुक्सची मी ती ऐकत होते, त्याच्यामुळे मी भरपूर ऐकल्यात ते बुक्स आणि बऱ्याच अशा कथा आहेत अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत की ज्या मला मराठीत आणायच्या आहेत. तर ही कथा मला खूप आवडली होती पण, आणि मग ती मी म्हटलं तसं मी कनेक्ट झाले होते, त्यामुळे मी ती उतरवली होती अक्षरशः. ती जमली होती, मला घडलं होतं माझ्या हातून ते. पण मग नंतर मग मी विचार केला की आपण हे प्रकाशित करायचं वगैरे का. तेव्हा मी चेक केलं, कारण जुनी कादंबरी होती, कोणीतरी भाषांतरित केलेली असणारच आहे. मग ते त्या सगळ्या ह्याच्यात बराच वेळ गेला. मग मी ते बऱ्याच वेळेला कॅन्सलही केलं, कारण ती शरदचंद्रांची कादंबरी आहे, गाजलेली आहे आणि मी आत्ताच शिकलीये, मला कळलीये, मला आवडलीये, म्हणून मी ती अनुवादित करावी का, ह्या गोष्टीवर मी बराच म्हणजे विचार करण्यात बराच वेळ घालवला. पण नंतर एकदा वाटलं की प्रयत्न करायला हरकत काय. कोणी केलेलं नाही अगोदर भाषांतर? मला आता त्यांचं नाव आठवत नाही की कोणीतरी केली नाही, पण ती पुस्तक आता उपलब्ध नाही. बरं बरं बरं, ठीक आहे. ती ऑनलाईन तर दिसत नाहीतच, पण मी एकदा पब्लिकेशनला विचारलं होतं ना एकदा, तर तेव्हा ते म्हणाले होते की त्यांच्या रेअर्स कॉपीज शिल्लक आहेत आणि त्यांच्याकडे ती होती, पण आता उपलब्ध नाही. बरं बरं बरं. तर मग ते सगळं चालू होतं काम भाषांतराचं. मग शेवटी म्हटलं की ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूया. ह्याची खूप भीती वाटत होती की पहिला प्रयत्न आहे आणि त्याला पूर्णपणे न्याय देता नाही आला तर, ही सारखी भीती मनात होती. मग ते लोकांनाही आवडलं पाहिजे जो काय प्रयत्न आहे. आणि झालं असं की अगदी शेवटपर्यंत त्याचं जे आपण कव्हर केलंय ते माझ्या भावाने केलंय. अच्छा. आणि म्हणजे हे DIY आहे, सेल्फ पब्लिकेशन आहे, त्यामुळे त्याचं इंटेरियरचं काम किंवा कव्हरचं काम जे काही सगळं होतं ते मी आणि माझी टीम, म्हणजे माझी एक मैत्रीण आणि माझा भाऊ, आम्ही केलंय ते. तर त्यामुळे मग तेही साजेसं आहे का पुस्तकाला हे काहीच कळत नव्हतं. त्यामुळे शेवटपर्यंत हो नाही चालू होतं, करूया नको. शेवटी मग ते झालं आणि जेव्हा ते मूर्त रूपात आलं, ते खरोखर माझ्या हातात होतं, तेव्हा खूप छान वाटलं होतं. आपला केलेला प्रयत्न. कोणाचं मार्गदर्शन घेतलं होतं आणखी या संदर्भात? म्हणजे भाषांतराच्या संदर्भात तर मी कोणाचं मार्गदर्शन तसं नव्हतं घेतलं. बरं. तुझा थोडक्यात हा एकल प्रवास आहे? हा एकल प्रवास आहे. फक्त मला जे मी मॅडमचं तुम्हाला जे सांगितलं की स्वतःची गोष्ट स्वतः तुम्ही शिकू शकता, त्यामुळे मी अनुवादाचा अनुवाद कसा करावा ह्या गोष्टीचा अभ्यास मात्र मी केला होता. आणि लीना सोहनींची पुस्तकं मी आधीपासूनच वाचत होते, तर त्यांची पुस्तकं घेऊन किंवा म्हणजे अशी अनुवादित पुस्तकं किंवा आता वीणा गवाणकर पण करतात ना बऱ्याच पुस्तकांचं, त्यांचं कारभारचं पुस्तक मी घेऊन बसले होते, कारण त्यांची शैली खूप छान आहे. त्यामुळे त्या शैलीमुळे असं मला ती शैली उतरवायला फार मदत झाली माझ्या इकडे येण्यासाठी. मी काही बंगाली अनुवाद पण वाचले होते, अगदी शरदचंद्रांचेच जे मराठीत अनुवाद झालेले आहेत, देवदास म्हणून कादंबरी किंवा जे बाकीचे आहेत, तर त्यांचे, कारण बंगाली मराठीत येते तर ती कशी येते ती वाक्य, कारण त्यांची वाक्य लांब लचक असतात, मग ती तशीच्या तशी आणतायत किंवा कारण काय काय वेळेला ती एक तर लेखकाची शैली असते, काही काही वेळेला ती भाषेची तशी ती भाषा आहे, त्यामुळे मग ती लेखकाची शैली आहे का ती भाषा तशी आहे म्हणून ते वाक्य तसं आहे, ह्याचा अभ्यास करणंही तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे मग मी बंगाली पुस्तकं घेऊन त्यांचं मराठी भाषांतर, मूळ बंगाली कथा ते वाचून त्याचा सगळा अभ्यास केला होता. पूर्ण मी त्याच्या नोट्स काढल्या होत्या की अनुवाद कसा करावा, आणि मग ह्या पुस्तकांनी मला शिकवलं की कसा अनुवाद करावा. एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर त्याच्या पाठीमागे साधना असावी लागते, आणि तू हे आत्ता सांगितलंस त्याच्यातनं कळलं. अनुवाद करताना एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा एखादा प्रसंग असा तुझ्या आयुष्यात असा भिडला का तुला की जो अनेक दिवस तुझ्या मनात रेंगाळत राहिलाय? हो आहे, आणि कदाचित त्या वाक्यामुळे मी ही कादंबरी अनुवादित करण्याचा विचार केला. ती म्हणजे आता त्यात 2 महत्वाचे जे कॅरेक्टर्स आहेत, एक शेखर नावाचं आणि एक ललिता नावाचं. तर एका प्रसंगात तो जो शेखर आहे तो असा पटकन तिला बोलतो, काहीतरी एक अपमानास्पद वाक्य बोलतो. आता मी मराठीत त्याचा अर्थ नाही सांगत, मी बंगाली वाक्य सांगते की तो असं म्हणतो की तुम्हार मामा तुम्हाला बिक्री करू फेलेचे, असं तो एक खूप अपमानास्पद वाक्य बोलतो तिच्याविषयी, तिच्या मामाविषयी. आणि तेव्हा ती जे त्याला उत्तर देते अगदी एकदम ठामपणे किंवा करारीपणे जे त्याला उत्तर देते, एरवी आता बघा अजून ती खूप वर्षापूर्वीची कादंबरी, आपण हे लक्षात ठेवूया की खूप वर्षांपूर्वीची कादंबरी, काळ वेगळा आहे. तिथे ती म्हणजे तीही शांत अशी एकदम खूप घाबरट अशी मुलगी आहे एरवी ती वागताना, पण ती व्यक्ती जेव्हा कोणाचा तरी अपमान होतोय, तिचा मामाचा अपमान केलेला असतो आणि तिचा अपमान केला जातोय असा, तेव्हा ती ठामपणे तिथे राहून त्याला उत्तर देते की ठीक आहे, हे असं असं आहे, बघ तुझं काय म्हणणं आहे, पण हे वाक्य माझ्या मामाच्या बाबतीत तू बोलायचं नाहीस, असं त्याला ठामपणे सांगून
जेव्हा ती तिथून निघून जाते हम्म. आणि परत हे तसं बघायला गेलं तर तिचं वाक्य नाहीये, हे लेखकाच्या लेखणीतून अवतरलेलं वाक्य आहे. हो. मग तेव्हा त्यामुळे मला शरदचंद्रांविषयी आधी आदर खूप वाढला, की तो जो स्त्रीवाद त्यांनी दाखवला होता त्या काळी, तिचा म्हणजे शक्तीला दिलेला हा, सन्मान वाटला सन्मान, तुला. हा खरोखर. आणि ते मला म्हणून त्या एका वाक्यामुळे ते जेवढ्या प्रकर्षाने माझ्या डोक्यात बसलं होतं तिचं जे रंगवलेलं कॅरेक्टर. कारण म्हटलं तसं एरवी ती खूप शांत दाखवली आणि ज्याला ती उत्तर देते त्याला ती खूप घाबरणारी दाखवली. मग तिथे जेव्हा ती उत्तर देते असं, त्या गोष्टीमुळे मला वाटलं की हा स्त्रीवाद खूप आवडला मला आणि त्यामुळे ते भाषांतर करावं असं हे वाक्य आहे ते. जानकी, तू कंटेंट क्रिएशन पण सुरू केलंयस सोशल मीडियावर, तर त्यामागे तुझी नेमकी काय भावना आहे? मला भाषा येतात वेगवेगळ्या, पण मी तशी तर मी फार बोलकी आहे, पण तशी तर नाहीये. मी फार माणसांमध्ये नसते अच्छा. किंवा शांतता प्रेमी असल्यामुळे मला त्याविषयी आतापर्यंत असं काही वाटलं पण नव्हतं की आपण माणसांमध्ये राहावं, खूप बडबड करावी. अशी पुस्तकांशी बडबड मी करते किंवा स्वतःची बडबड मी करते, पण ते करत असताना मला गोष्टी सांगायला खूप आवडतात. त्यामुळे माझं असं झालं की मी इतके दिवस ते असं माझ्यापुरतंच जे ठेवलं होतं, एखादी गोष्ट असेल तर ती खुलवून सांगायची, तिला असं क्रिस्प करून सांगायची, ती जी माझी हे आहे किंवा ते सगळं आविर्भावान ती सांगायची, ती मला एक आवड आहे. तर मला असं झालं होतं की आता एवढं तर आपण करतोय, ह्या गोष्टीला पण असं कुठेतरी घाबरून किंवा असं कॉन्शियस होऊन ते आपण जे लांब ठेवतोय ते आता करता कामा नाहीये. आणि स्टोरी टेलिंग जर का आपल्याला आवडतंय तर त्याच्यात घुसलं पाहिजे, आपण त्याच्यात गेलं पाहिजे. म्हणून मग कंटेंट क्रिएशनला सुरुवात केलेली आहे. वा, छान छान. आणि सोशल मीडियावर भाषा शिकण्याबद्दल सुद्धा तू करत असतेस, तर लोकांचा प्रतिसाद तुला कसा मिळतोय? लोकांचा प्रतिसाद छान मिळतोय खरं तर, की असं कोणीतरी मधूनच डीएम्स मध्ये डोकावतं आणि मला सांगतं की एखादं मी भाषा शिकण्याविषयी सांगत असेन तर मग त्यांचा प्रवास किंवा मग ते पण असं असं वाचतात, त्यांच्या वाचनाविषयी किंवा काही काही वेळेला आता मला असेही मेसेज येतात की असं असं मला करायचंय तर मी काय करू सांग. करिअर गायडन्ससाठी मला कोणीतरी विचारतं, छान वाटतं. आणि सगळ्यात मजा तेव्हा येते की मी जेव्हा शाळेत जाते आणि विद्यार्थी असे आजूबाजून येतात माझ्या आणि मला सांगतात, मॅडम हा तुम्ही तो व्हिडिओ केला होतात ना, आम्ही बघितला, किंवा त्याच्याविषयी त्यांना ज्या उत्सुकतेने चर्चा करायची असते किंवा एखादा जर का दुसऱ्या भाषेतला व्हिडिओ मी केला असेल तर मग ते हा मॅडम हे म्हणून दाखवा ना जरा, असं जेव्हा ते करत येतात. आता मध्यंतरी जेव्हा पुस्तकाचं आलं आपल्या, तेव्हा काही जणांना नेमकं मी काय केलं हे तेवढं लक्षातही आलं नव्हतं, पण ती अशी येऊन विचारतात, हा मॅडम तुम्ही काहीतरी पुस्तकाचं केलं होतं ना, बघितलं आम्ही. मग तेव्हा जास्त छान वाटतं की मोठी माणसं विचारतील किंवा सांगतील, पण जे विद्यार्थी ज्या कुतूहलाने ज्या उत्सुकतेने येऊन विचारतात तेव्हा खूप छान वाटतं. त्यांच्यामध्ये जिज्ञासा पण निर्माण होते आणि त्याच्यासाठी तू कुठेतरी कारणीभूत आहेस याचा तुला खूप आनंद मिळतोय. आम्हाला आता उत्सुकता आहे की तू बंगालीमधनं काय बोलणार आहेस? बंगालीमधून इथे आल्याबद्दल आभार मानते. हा, चालेल. एखाने आकाशबाणी केंद्रे आमाय आमंत्रण जाणवर बद्दल धन्यवाद. वा, तरी बंगाली बरीचशी सिमिलर मराठीशी आहे. आपले जे संस्कृत हे असल्यामुळे बरेचसे शब्द, म्हणजे त्यातला मला असं, आपण शांत राहा किंवा शांत, तू आज शांत का आहेस, असं. बंगाली लोक ना अशी खूप साहित्यिक आहेत, ते रोजच्या व्यवहारात बोलताना पण ते जे बोलतात ना ते असं वाटतं की ते काहीतरी कविता वगैरे वाचून दाखवतात. कारण ते असं आपण जसं म्हणतो की प्रत्येक प्रांताला एक वेगळा असतो ना, तसा तिथे रवींद्रनाथ टागोरांसारखा एवढा मोठा कवी होऊन गेलेला आहे. बरेच उपन्यास लिहिणारे खूप चांगले चांगले लेखक पण होऊन गेले आणि अभिनेत्री आहेत, अभिनेते पण आहेत, गायक आहेत. त्यामुळे ती एक प्रत्येक भूमीचा एक वेगळा वारसा असतो. तसा एक साहित्यिक वारसा आहे बंगालला. आणि तुझे छंद कुठले आहेत? कुठले छंद तुला जोपासतेस तू? काय काय आवडतं तुला अजून? भाषा तर तू शिकतेसच आहेस, पण अजून तुला काय काय आवडतं? छंद म्हणजे माझा मेन आवडता छंद हा आहे की काहीतरी शिकत राहणं आणि शिकत राहण्यापेक्षा स्वतःला काहीतरी नवीन गोष्ट शिकवत राहणं. त्यामुळे असं भाषा शिकण्याव्यतिरिक्त छोट्या छोट्या गोष्टी, अगदी फार मी काही त्याच्यात हे डेव्हलप केलं नाहीये स्वतःला, पण थोडंफार येतं म्हणण्यापुरतं छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळ्या शिकायला, DIYs करायला खूप आवडतं मला. म्हणजे कसलं काहीतरी पेंटिंग असेल किंवा एम्ब्रॉयडरी असेल किंवा न्यूमरोलॉजीचा अभ्यास, ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास, टॅरो रिडिंग, ह्या अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी कुतूहल असल्यामुळे मग ते वाचायचं, पुस्तकं घ्यायची, वाचायचं. कुठचेही एखादी नवी गोष्ट दिसली की त्याचं पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. हा माझा मेन आवडता छंद आहे. तू या सगळ्यासाठी वेळ कसा काढतेस जानकी?
बाबा मला नेहमी सांगतात की असली आवड की होते सवड. आणि कदाचित तो माझा मंत्र आहे. आणि पुस्तकं वाचन केल्यामुळे मला ज्या काही 4 गोष्टी येतात ते मी वाचत राहते, त्यामुळे येतात. त्या वाचनातून जे काही लोक समोर येतात माझ्या, त्याच्यामुळे मी प्रेरित होते, त्यामुळे त्या गोष्टी कराव्याशा वाटतात. की मला ते आयुष्य त्यांचं जे आयुष्य चाललं असतं ते थोडंसं डोकावायचं असतं, त्याच्यात थोडंसं त्यांच्यासारखं जगून बघायचं असतं. त्यामुळे मग त्या अशा छोट्या छोट्या का होईना, थोड्या थोड्या का होईना, वेगवेगळ्या गोष्टी करून होतात. जानकी, एक रवींद्रनाथ टागोर यांची एक बंगाली कविता तू आम्हाला म्हणून दाखवावीस अशी तुला विनंती आहे. नक्की. माझी त्यांची एक आवडती कविता आहे, खूप आवडते मला ती. मी तीच वाचून दाखवते तुम्हाला. चालेल. আমি বহু বাসনায় প্রাণপণে চাই, বঞ্চিত করে বাঁচালে মোরে, এই কৃপা কঠোর সঞ্চিত মোর জীবন ভরে, না চাহিতে মোরে যা করেছ দান, আকাশ আলোক তন মন প্রাণ, দিনে দিনে তুমি নিতেছ আমায় সে মহাদানেরই যোগ্য করে, অতি ইচ্ছার সংকট হতে বাঁচালে মোরে, এ যে তব দয়া জানি জানি হায়, নিতে চাও বলে ফেরাও আমায়, পূর্ণ করে লোভে জীবন তব মিলনেরই যোগ্য করে, আধা ইচ্ছার সংকট হতে বাঁচায় মোরে. ही रवींद्रनाथांची कविता आहे. थोडासा मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. जरूर. हा, कारण म्हणजे आपण आता आपल्याला बरंच काही मिळत असतं आयुष्यात, तरी पण आपला कुठेतरी हे असतं की काहीतरी कमी पडतंय असं आपल्याला वाटत असतं. ही आध्यात्मिक कविता आहे त्यांची. त्याच्यात ते सांगतायत की ते देवाला सांगतायत की मी तुझ्याकडे एवढ्या इच्छा मागतो, एवढं मला सारखं काहीतरी माझं तुझ्याकडे मागणं असतं, पण खरं तर तू जेव्हा ती गोष्ट मला देत नाहीस, मला दुःख होतं त्याचं नक्कीच, पण ते तू न देऊन खरं तर माझ्यावर मोठा उपकार करत असतोस. आणि मग ह्या ज्या पुढच्या लाईन आहेत त्याच्या मला खूप आवडतात की ते जे सांगतात, आणि ह्यांच्याकडे आपण ह्या गोष्टींना आपण फॉर ग्रांटेड घेतो किंवा दुर्लक्षित करतो, अगदी रोज मिळतात आपल्याला म्हणून, की ते सांगतायत की ना चाहीते मोरे ज्या कोरेछो दान, म्हणजे मी इच्छा केलेली नसताना सुद्धा जे दान तू दिलंयस मला, आकाश आलोक तन मन प्राण, म्हणजे तू आकाश दिलायस, आलोक दिलायस, तन मन प्राण दिलायस, ह्या सगळ्या गोष्टी मी मागितल्या नव्हत्या तरी पण मला दिल्यास, आणि दिने दिने तुम्ही नेते छो आमाय शेई महादानेरी जोग्य करे, म्हणजे पुढे ते हेही सांगतायत की हे तर तू दिलंयस मला, मी न मागता दिलंयस सगळं, आणि दिने दिने हळूहळू दररोज तू काय करतोयस की ते जे तू महादान दिलंयस, ते एवढं मोठं महान असं दान तू जे दिलंयस मला, त्या दानाच्या त्याच्या योग्यतेचं तू मला हळूहळू बनवतोयस. म्हणजे त्यांनी ती कृतज्ञता पण व्यक्त केली आहे दिलेल्या गोष्टींविषयी, ज्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो, फॉर ग्रांटेड घेतो. आणि कारण ह्या गोष्टी नसल्या तर आपलं कसं होईल आयुष्य, पण आपण त्यांच्याविषयीची कृतज्ञता रोज नाही दाखवत. आपण ह्याच विषयी बोलतो की अरे हे मला नाही मिळालं, दाखवत. न मिळालेल्या गोष्टींविषयीच बोलतो, पण सहज साध्य झाल्यामुळे कदाचित आपल्याला ह्यांच्याविषयी तेवढं अप्रूप नाही वाटत किंवा आदर नाही राहत. मग ते त्याच्याविषयी तर आदर व्यक्त करतातच आहेत, पण त्या व्यतिरिक्त हेही सांगतायत की त्यांच्या योग्यतेचं तू मला बनवतोयस, म्हणजे माझ्यातही काहीतरी सुधारणा तू घडवून आणतोयस, त्याच्याविषयी ते बोलतायत. त्यामुळे ही माझी त्यांची सगळ्यात आवडती कविता आहे, जी असं आपल्याला जमिनीवर राहायला मला मदत करते. आणि देवाने दिलेल्या गोष्टींचे आभार मानायलाही. खूप छान. जानकी, आता पुढे कोणती भाषा तुला खुणावतीये? खुणावतायत तर बऱ्याच भाषा, कारण असं आहे मी तोपर्यंत भाषा शिकत राहायचंय मला. पण सध्या ज्या भाषा शिकायला घेतल्या होत्या, ज्या अर्ध्या चावून ठेवल्या आहेत मी, त्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे उर्दू घेतलीये तर ती जरा पूर्ण करायचं काम सध्या तिच्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त टर्किश पण चालू होती, तर त्या ज्या आता कुतूहल वाटलंय म्हणून सुरू केल्या आहेत आणि मग काही कारणामुळे मागे राहिल्या आहेत, त्या भाषा पूर्ण करायचं काम सध्या चालू आहे. तू रोज शाळेत पण जाते शिकवायला, त्यामुळे तुझं ते पण सुरू आहे आणि याच्यासाठी पण तुला वेगळा वेळ द्यावा लागतो. सध्या भाषाशी संबंधित अशा कुठल्या नव्या कामात तू रमलीस का? नव्या कामात म्हणजे आता सध्या शाळेत जात असल्यामुळे मागे पडलंय ते, पण आता जसा बंगालीतून काहीतरी मराठीत आणलंय, तसं मराठीतून काहीतरी दुसऱ्या भाषेत नेण्याचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे. खूप छान. बघूया आता कसं. हे आमच्या श्रोत्यांना आता उत्सुकता जागी झाली आणि ते आता वाट बघत असतील की जानकीचं नवीन पुस्तक आता कुठलं येणार आहे अनुवादाचं. नक्कीच. स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीला तू कोणता संदेश देशील? आवडतं का मी माझं हे की तुमची जी आवड आहे तिच्यापासून तिला कधीच गिव्हअप करू नका, तिचा पिच्छा पुरवा. भले वेळ जाईल त्याला आकार यायला, पण ते करत राहा, कारण सगळीच जण
सगळ्यांनाच पैसा हवाय, सगळीच पैशासाठी काही ना काही काम करणार आहेत. पण जर का तुम्ही जे काम करताय त्याच्यातून तुम्हाला तेवढा पुरेसा आनंद मिळत नसेल तर मग मजाच नाहीये कशात. आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी की तुम्ही अभ्यासच करावा असं ठीक आहे, शिक्षक आहे म्हटल्यावर काम असतं, किंवा तुम्ही विद्यार्थी आहात म्हटल्यावर शिकणं तुमचं काम आहे. पण तुम्ही शिकतच आहात तर अशी गोष्ट शिका जी तुम्हाला खरोखर आवडते. भले 4 मार्क तुम्हाला कमी मिळू देत, पण तुमच्या आवडीचं एखादं स्किल तुम्ही डेव्हलप करायला आत्तापासून घ्या. कारण जर का तुम्ही जे काम करताय त्याच्यात आनंद आहे तरच सगळ्यात आनंद आहे, नाही तर काही अर्थ नाही राहत खरं सांगायचं तर गोष्टींना. त्यामुळे तुमची आवड आहे ती शोधा आणि त्याच्यावर तुम्हाला डेव्हलप करा आणि त्याच्यात स्वतःला पुढे न्या. लहानपणापासूनच तुझी पुस्तकांची ही अगदी घट्ट मैत्री जी जुळली आहे ती अजूनही आहे आणि ती निरंतर सुरूच राहणार आहे. तर हे खूप आजच्या तरुणांनी हे शिकण्यासारखं आहे तुझ्याकडनं. श्रोते हो, भाषा माणसांना जोडतात, संस्कृतींना जोडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनांना जोडतात. आजच्या संवादातून जानकीबरोबरच्या हे पुन्हा एकदा आपल्याला जाणवलं. आपली आवड जपली, तिच्यावर प्रेम केलं आणि रोज वेळ काढून थोडंसं शिकत राहिलो तर त्यातून आपलं स्वतःचं असं एक सुंदर विश्व तयार होतं. जानकी ठाकूर हिच्या या प्रवासातून कुतूहल, सातत्य आणि नवनवीन शिकण्याचा आनंद किती सुंदर असतो हे आपल्याला अनुभवायला मिळालं. जानकी, तुझ्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून एवढ्या लांबून आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रात आलीस आणि तुझ्या या भाषांच्या अनवट वाटेवरच्या युवा पिढीला प्रेरणा देणाऱ्या सुंदर विश्वामध्ये आम्हालाही तू काही क्षण रमण्याची संधी दिलीस. त्यासाठी आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे तुझे मनःपूर्वक आभार. तुझ्या भावी भाषिक, साहित्यिक आणि सर्जनशील वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. मला इथे आकाशवाणी केंद्रावर बोलवलं तुम्ही, मला माझं जे विश्व आहे ते प्रकट करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार. धन्यवाद.